हाँ कम इन। गुड मॉर्निंग लेडीज एंड जेंटलमैन। तर के तो इंग्लिश मध्ये बोलावलंस कम इन। मी आलो। हो तो सुरके नाही बाहेर कोणी नाही नाही लोक पाहिजे असतील तर मी गोळा करतो। काय रे बेने तू तुझं काम शांतपणे करत होतास मी गपचूप बसलो होतो कशाला माझ्या शेपटीवर पाय दिलास। आता बघ मी काय राडा करतो। मेकअप उडाला का चेहऱ्यावरचा? चंदू माझे हात दगडाखाली आहेत त्याचा गैरफायदा घेऊ नकोस। ए लपवावं तुला लागतं। आपण पितो पितो पैसे मागतो मागतो लपवा छपवी तुला करावी लागते। त्याचा राग माझ्यावर कशाला काढतो? का आला होतास इथे? मालक तुम्ही काल पैसे द्यायला नाही बोललात म्हणून दाद मागाय आलोय। मी तुला एकही पैसा देणार नाहीये चंदू। का? कारण आयुष्यात पहिल्यांदा मला इतकं चांगलं काम करायला मिळतंय आणि त्याचा चांगला मोबदला पण मिळतोय। हो पण तो मोबदला दुसऱ्यांना फसवून मिळतोय। तरी सुद्धा ते कष्टाचे पैसे आहेत माझ्या। मी लोकांना फसवतोय पण त्याच्यामुळे कोणाचं नुकसान होत नाहीये आणि मिळणारा पैसा जीवापाड मेहनत करून मिळतोय मला। कुठं गेला हा म्हातारा? म्हातारा भेटायला पाहिजे आजच्या आज। कुठे चालले तुम्ही? तुला काय करायचे? तुमचे हात पाय धड राहिलेले पायचे आहेत मला म्हणून विचारतेय। बघतो ना कोण काय करतंय मला ते। अहो जरा डोकं चालवा ना तुम्ही। ही सगळी मोठी लोक आहेत हो, आपण किड्या मुंग्यांसारखी जगणारी लोक आहोत। उगाच नको ते करायला जाल आणि यांनी गायब केलं आणि तुम्हाला कळणार पण नाही कुठे नेलंय आणि कोणी शोधायला पण येणार नाही तुम्हाला। ते सुरके तुझ्या सरांना वाचवण्यासाठी मला घाबरवतेस तू? अहो नाही हो, मी तुमचं डोकं ठिकाणावर आणायला बघते। मी नाही घाबरत कोणाला। माणसाल नाही देवाल तरी घाबरता? अहो देव नेहमी चांगल्या माणसांची मदत करतो, तुमची मदत का नाही करत याचा विचार करा ना जरा। एवढा चांगला बकरा भेटलाय ती मदत नाही? तुम्हाला माणूस भेटला होता त्याला बकरा तुम्ही करायला निघालात आणि ते नाही होणार बकरा। ऐका माझं सांगते तुम्हाला। सुरके तुझ्या नवऱ्याची बाजू घेत नाही आणि परक्या माणसाची बाजू घेत। तुम्ही जर असेच वागत राहिलात ना
तर मी दुसऱ्या कुठल्याही परक्या माणसाची बाजू घेईन, पण तुमची बाजू घेणार नाही. सुरके ओरडू नका. घर नाहीये आपलं. हा, आणि तुम्ही जर एका फटक्यात बोलू शकता ना सोडलं तुला म्हणून, तर मी पण बोलू शकते. ओरडायचं नाही माझ्या अंगावर. बघितलं, इथे कोण नाही तुमचं ऐकायला. आता गपचूप घरी जा आणि इथे राडा करू नका. काय उपयोग होणार नाही त्याचा. निघा. सुरके, माझा अपमान करते तू. माझा सोडणार नाही तू. नाही सोडणार. नाही सोडणार. आज नाही गावला चान्स, पण तुला असा तसा सोडणार नाही. सौभाग्यवती उर्फ वैभवराव बघतो तुमच्याकडे. Come in. बाबा आले? तुम्ही काय स्वतःला पिक्चरचे हिरो समजता का हो? म्हणजे काय म्हणजे? मगाचपासून बोंबलून बोंबलून मी तुम्हाला सांगत होते जरा जा, त्यांना थांबवा. राडा घालतील ते सगळ्यांना सांगतील, पण नाही. काय व्हायचं ते उदे सांगू दे. मग कशाला माझं डोकं खाल्लं इतके दिवस? कुणाला सांगू नको, लपवून ठेवायचंय. कशाला हे सगळं केलं? नाही पण मग बाबा. काही बाबा बिबा नाही. कोणी नाही भेटलं त्यांना. मी घालवून दिलंय त्यांना बाहेर इकडून. काय? हा मग सर, तुम्ही आहे ना आज घरी जाताना ना जरा डॉक्टरांकडे तपासून घ्या डोकं. काय वेळ लागल्यासारखं वागताय हो? हे सगळं काय आहे? म्हणजे चंदू भेटला नाही बाबा ना? नाही भेटले तुमचे बाबा, नव्हतेच ते तिथे. सर, तुम्ही जेवढे कष्ट घेतलेत ना हे सगळं लपवण्यासाठी, तितकेच मी पण घेतले. तो आता तुम्हाला येड्याचा झटका आला म्हणून मी नाही ना सोडून देऊ शकत सगळं. असं काय करते आहोत? तुमच्या बरोबर मी पण पकडली जाणार, कळतंय का तुम्हाला? आधीच खूप मार खाल्लाय मी या सगळ्यामुळे. नाही हो, मला नाही जमणार आहे असं. अगं मग काय करू मी सुरेखा? काय करू म्हणजे? जी इतके दिवस करताय तेच करा. सुरेखा, तुझा नवरा माझ्या हात धुवून मागे लागलाय. मरमर करून पैसा कमवतोय आणि त्याच्यात तो खशात मी होतोय. जीव तुटतोय माझा. सुरेखा, तुला कळत नाहीये. हो, पण म्हणून सगळं उधळून द्यायचं का? नाही म्हणजे ते पैसे मागतायत ते चूकच आहे, पण सगळे पैसे नाही ना द्यावे लागत त्यांना. थोडी तरी राहतायत ना तुमच्याकडे. आणि इज्जत ती राहते का नाही? का ती पण द्यायची सोडून? काय व्हायचं ते होऊ दे म्हणे. सुरेखा, काहीतरी मार्ग काढायला पाहिजे आपल्याला. चंदूला जोपर्यंत कळलं नव्हतं तोपर्यंत मला टेन्शन नव्हतं. मला काही फरक नव्हता पडत कशाचा. कारण तोपर्यंत मला माझ्या कामावर लक्ष देता येत होतं. माझी ओळख इतरांपासून मला लपवायची होती. आता भांड फुटलंय. कसलं एवढं दडपण आहे तुझ्यावर? नाही, दडपण नाही कसलं. मग मगाशी माझ्याबद्दल इतकं का विचारत होता? लक्ष्मी, मी फक्त चौकशी केली. खरंच? हो. असेल तर आवडेल मला, पण तसं नाही वाटलं मला.